नमस्कार. मी संजीवनीताई बारंगुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा. आज सकाळी ती टाकून दिलेली बाजिंदी, नवऱ्यानी सोडून दिलेली गच्चाळबाई संगीता वानखेडे, तिला आज वाल्मिकांना कराड यांचा पुळका आलेला दिसून आला. त्याच्याबद्दलच आज मी बोलते. अगं संगे, तुला लाज वाटते का? आज 3 महिने झालं की आपले जे संतोष देशमुख भैया आहेत ते मारेकरी, त्या मारेकरांनी किती गंभीर, किती तळतळून त्यांच्या अंगातला रक्ताचा थेंब ना थेंब वरबडून काढून एवढ्या पद्धतीनं त्यांची निर्गुण हत्या केली. तुझ्या वाचेला एकदाही आलं नाही की बाबा आपला हा मराठा बांधव, आपले भैया जे देशमुख भैया आहेत त्यांचा निर्घुणपणे खून केलेला आहे. गेल्या 3 महिन्यापासून आपला मराठा समाज, देशमुख कुटुंबीय रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळावा म्हणून वारंवार आंदोलनं करतात, उपोषणं करतात. त्याचं तुला काही देणं घेणं वाटलं नाही. आणि आज ज्यावेळी चार्जशीट सादर केलंय त्याच्यामध्ये ऑडिओ क्लिपचं तू जे 4 वेळा बोंबलते, नासकी अवलादीची संगे. खरं तर तुला बाई म्हणूच नाही, बाई जातीला कलंक आहेस तू. तुला वाटतं की मी काही बोलते माझं ऐकत नाही ग संगे. दारुडे, बेवडे, नालाई, गोडे. अक्षरशः तुझं नाव सुद्धा आमच्या तोंडात घेऊ वाटत नाही. एवढी टाकून दिलेली कीड येते तुझं नाव घ्यायला. अगं त्या देशमुखांचे कसले हाल करून मारलं. त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही अहोरात्र झटतोय, आंदोलनं करतोय. ते कुटुंब रस्त्यावर आहे. ते छोटी छोटी लेकरं बघ, त्या देशमुख भैयाची आई बघ, बायको बघ, मुलं भाऊ बघ. त्यांच्या चेहऱ्याकडे थोडं तर बघून तू बोलायला पाहिजे होतं. नासके, एवढ्या दिवसातून तुला साधं सुद्धा कुटुंबियाचं हालचाल विचारणं झालं नाही. आणि एवढं विचारण्यासारखी तू काय एवढी मोठी लागून गेली नाही. तू टाकून दिलेली सडलेली दारुडी बेवडी संगी आहेच, नासकी आहे. नवऱ्यानं सोडून दिलेली, टाकून दिलेली गच्चाळ कुत्री आहे. त्यामुळे आम्ही अपेक्षा करत नाही की तू आमचं सुखदुःख विचारावं. पण जर तुला काही चांगलं विचारणं होत नाही तर तू आज काय म्हणते फेसबुकवर की वाल्मिकांना असं म्हटलं नाही आहे की मारा त्यांना, पैशाचं काही विषयच निघाला नाही. ऑडिओ क्लिपमध्ये ते असं म्हणाले की तिथून निघून या, निघून जावा आणि कॉन्ट्रॅक्ट. अगं बावळट घोडे, ज्या लोकांना फोन झाला, ज्या लोकांची कॉल रेकॉर्डिंग आहे, ते कोणाला बोललेले आहे, ते त्यावेळी काय करत होते. अगं नासके अवलादीचे ते देशमुखांना मारत होते, संतोष देशमुखांना मारत होते. त्यावेळीचा कॉल रेकॉर्ड. तिथं कॉन्ट्रॅक्ट कशाचं गेलं ग? तिथं कशाचं बांधकाम चालू होतं ग नासके? तुला काय माहीत झालं ग बाजिंदे? आणि कॉन्ट्रॅक्टवर कामगार असतात, ठेकेदार असतात. कामगाराबद्दल ते बोलले असतील, तिथून निघून या आणि म्हणाले त्यात असं कुठं म्हटले, पैशाचा विषय कुठं आहे? अगं हे मोठमोठी लोक कोडवर्डमध्ये सुद्धा बोलतात आणि असू शकतं. आणि बोललेत ते निघून या, सोडून या, आता लगेच निघून जा. हे सगळे मेसेज सगळे वाच ना. तेवढाच कसा मेसेज वाचती की ते काम झाले असेल, काम झाले, निघून या, त्यांना मारू नका म्हटले. अगं कोणाला मारू नका म्हटले? मारून झाल्यावर मारू नका म्हटले का? हे सगळं तू काय आम्हाला बावळट समजते का? CIDचं काय बोलती आणि कोर्टाचं नाही. तू काय कोर्टाच्या वरची लागून गेली का? तुला काय कुणी सुपारी दिले? सकाळ सकाळ उठली पारूस तोंडे, सकाळी पारुशा तोंडानं लगेच उठली गडबडी आणि लाईव्ह देती. तुला कुणी ग पाकिट पहाटच पोहोचलं काय तुला? कोणाची बाजू घेऊन बोलती? ज्या माणसाचं तुला चांगलं करणं होत नाही तर वाईट तर चितू नको की नासके. इकडे जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसले, नाटकच करते, हे असंच करते, ते हागायलाच जाते, मुतालाच जाते. नासके बिचारा मराठा योद्धा हागायला मुताला गेलेला सुद्धा बघायला जाते. तू बाई म्हणावं का पिडा म्हणावं बेवडे? जरांगे पाटील कुठं हाकतात, कुठं मुततात, कसं बसतात, काय घालतात, एवढ्यापर्यंत तुझं लक्ष. आज तर अगं पूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. क्या आज आपले देशमुख
यांची निर्गुण हत्या या नराधमाने केली. त्यांना कडक शासन झालं पाहिजे, त्यांना फाशीच्या वरची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी मागणी करतोय. आणि कालच्या 4 शीटमधले फोटो बघ नालायक बाई, गेंड्याच्या कातड्याची नालायस तू बघ ते फोटो. अगं बघताना सुद्धा काळजामध्ये पाजर सुटतो, हळहळतात माणसं. एवढं निर्गुण हत्या. मला वाटतं संभाजीराजे नंतर आपल्या संतोष देशमुखांना एवढा हाल करून मारला असेल, हे तुझ्या डोक्यात बसत नाही का ग? त्या लेकराचे चेहरे तुझ्या तोंडासमोर येत नाहीत का? त्या संतोष भैयाची तुझी आई समोर दिसत नाही का? छिन्नाल, तुला फक्त ती वाल्मिक कराड दिसला होय, आणि तू आरोपीची बाजू घेते. खरं तर तुला आरोपी केलं पाहिजे ग बाजिंदे. पैशाच्या पुढं तुझी जमीर विकती, तू स्वतःला घाण ठेवणारी औलाद आहे. आज पूर्ण महाराष्ट्र पेटून उठतंय. त्यांचे मारलेले फोटो बघ. अगं नालायक घोडे, आपल्या देशमुखाच्या तोंडात त्यांनी लघवी केली ग, निर्लज्ज राड. तरी तुला सुद्धा दयामाया येत नाही का ग? तुला दयामाया येत नाही. तू विकलेली छिनाला आहे, आम्हाला माहित आहे, पण तू थोडं लक्षात घे. आम्हाला सुद्धा खूप बोलता येतं ग. तुला वाटतं तुलाच बोलता येतंय, पण आम्हाला काय वाटतं, ही टाकून दिलेली बाई आहे, रांड आहे, हिला सोडून दिले, नवऱ्याने सोडून दिले, हिला धाक कुठल्या गोष्टीचा नाही. मग असल्या बाईच्या अंगावर काय बोलून आपलं तोंड खराब करावं म्हणून आम्ही गप्प बसतोय. तुला काय वाटतंय आम्ही गप्प बसतोय याचा अर्थ आम्ही तुला भीतोय? नाही निर्लज्ज साले, तुला कोणी भीत नाही. फक्त तू घाणेरडी आहे, टाकलेली आहे, टाकून दिलेली किच्चड आहे, म्हणून आम्ही तुला बघत नाही. आमच्यासारख्या रणरागिणी आहेत ना महाराष्ट्रात बऱ्याच पैदा झालेल्या आहेत माझ्यासारख्या. या आम्ही सगळ्यांनी जर ठरवलं ना, तुझं काहीच खरं नाही. तुला रस्त्यावर पण भिकड्या भोकाचे आहे, नासके निर्लज्ज. तू किती भिकडी आहे मला माहित आहे. फक्त घरात 4 भीतीच्या आत बसून बोंबलती कुत्रे तू. तू कोणाची बाजू घेती? एखादी म्हटली असती, काय हाल केले रे, काय फोटो आहेत रे, कसलं मारले रे, तोंडास लघवी केली की रे, कसलं रॉडनं मारले की रे, वायरनं मारले की रे, हे सगळं बघून अगं त्यानं मार खाल्ला देशमुख भाईनं. त्याचा आत्मा काय म्हणला असेल, किती त्याचा आत्मा तळतळला असेल, किती लोकांना त्याने हाक मारले असेल, पाणी पाणी म्हणून किती ओरडला असेल, ते त्याच्या मारावरनं आम्हाला जाणवतंय. आणि तू गेंड्याच्या कातडीची निष्ठूर काळजाची छिनार रांड, तू आमच्या वाल्मिक कराडला बाजूला, तुझ्या वाल्मिक कराडची बाजू घेते होय ग? आणि ही मी मान्य करत नाही, कोर्ट मान्य करत नाही. तू कोण का कोर्ट? झिपरे, तुला कोण सुद्धा हाकून विचारत नाही. जेव्हा पाकिट यावं तेव्हा भुकती. पण संगे तुला सांगायला लागले, आणि बी अवकातीत राहा. इतके वेळ तू बोलत होती, आंदोलनाच्या बाबतीत बोलत होती, जरांगे पाटलाला बोलत होती, तरी आम्ही पाठीशी घातलं. पण आज आमच्या मराठा बांधव, आज त्याला तळतळून तडपडून मारलंय, आणि त्याच्या भावना, त्याच्या वेदना आमच्या हृदयाला लागलेल्या आहेत. तुझ्या लागल्या नसलं म्हणजे काय झालं? आणि आज त्याला न्याय मिळण्यासाठी सगळी समाज रस्त्यावर उतरला, एकवटलाय, आणि तू वाल्मिक कराडचं सांगते होय गे? आणि कॉन्ट्रॅक्ट, ठेकेदार आणि गुल्हे, लय गुल्हेची बाजू घ्यायला निघालीस ग. कशा चाललंय, काय चाललंय आतापर्यंत रेवकाड? तुला काय माहित आहे का? काय माहित नसताना तू बोंबलती काय? तुझं तोंड ठिचून काढतो का नाही बघ. नासके तू टाकून दिलेली, बेवडे, दारू पिऊन बोंबलत बसाय. काय म्हणते तू पुन्हा? तुला काय आबरूत राही का ग नासके? काय म्हणती? दिलं तर ठीक, नाही दिलं तर म्हणे दुनिया ने हमको दिया क्या घंटा. ह्यात तुझं लाचर तोंडाचे घंटा नव, तुझ्या तोंडात शेण घातलं पाहिजे. तुला कोण चांगलं म्हणतं काय? निर्लज्ज कुत्रे. आतापर्यंत तुझ्याकडं आम्ही बघितलं बी नाही हागून, पण तू ज्यावेळी आमच्या संतोष भैया देशमुखाबद्दल बोलती, त्यांचा आत्मा काय म्हटलाय, तळतळे, त्याच्याबद्दल बोलायचं सोडून तू आरोपीची बाजू घेती. नालायक कुत्री, टाकून दिलेली बाजिंदी, झिपरे. तुलाच बोलता येत आहे का? तुझंच तोंडले वचवच करते का? पण आम्ही माणुसकीतल्या नवऱ्याच्या बायका आहे, म्हणून आम्ही गप्प बसतोय. आणि तुला वाटतं की आम्हाला भेत नाही. तुझी खैरच नाही. तू दिसेल तिथं तुझं काळ केल्याशिवाय आम्ही सोडत नाही. लक्षात ठेव.